सगळ्यांनी पासचा फीचा मुद्दा मांडला. तर खरं आहे, माझं 12वीचं शिक्षण जेव्हा होत होतं तेव्हा खूपच फी होती. अर्धवट शिक्षण पूर्ण करावं लागलं होतं मला. रोजगाराच्या संदर्भात पण एक आहे, कारण खूप कॉम्पिटिशन वाढले, त्यामुळे जागा फार कमी निघतात, म्हणजे आमच्या याच्यासाठी लोकांसाठी. तर कॉलेजचे हॉस्टेल कसं 40 हजार रुपये फी मागतात. कधी कधी बस आम्हाला वाचता येऊ शकत नाही, पण काही काही लोकंसुद्धा ते बसचं नाव आम्हाला सांगितलं जात नाही. नमस्कार, मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. जनतेचा जाहीरनामा या मॅक्स महाराष्ट्राच्या शोमध्ये आज आपण ह्या सगळ्या माझ्यासोबत इथं उपस्थित असणाऱ्या ब्लाइंड स्टुडंटचा जाहीरनामा घेणार आहोत. नेमकं यांच्या अडचणी काय आहेत, शासनाच्या दरबारी कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत, यांच्या सगळ्यांच्या शैक्षणिक आणि पुढे जाऊन नोकरीच्या दृष्टिकोनातून काही ज्या उपाययोजना आहेत त्या राबवल्या जातात का, राबवल्या जात असतील तर त्याच्यामध्ये काय अडचणी निर्माण होत्या, ते यांचं दैनंदिन जीवन कसं आणि साधारण सामाजिक यांचं जे स्थान आहे या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. ब्लाइंड स्टुडंटच्या या जाहीरनाम्यामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत हे सगळे अंध विद्यार्थी जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. मला सांग मित्रा, की आजच्या या सगळ्या काळामध्ये शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे शिक्षण घेत असताना काय अडचणींना सामोरं जावं लागतं, किंवा अंध एक विद्यार्थी म्हणून काय भावना आहे, काय जाहीरनामा आहे तुमचा? सर्वप्रथम तर पेपरला रायटर प्रोव्हाइड होत नाही, कारण की हर कॉलेजला नाही का खूप सारे ब्लाइंड स्टुडंट असेल तर शिक्षक म्हणतात आम्ही की बाबा ब्लाइंड स्टुडंटला रायटर तुम्ही तुमची स्वतः बघा. तर त्याच्यामध्ये पण आहे. आणि फीसमध्ये कन्सेशन देत नाहीत, ते फीस पण भरपूर असते ब्लाइंड स्टुडंटला. आणि वसतिगृहामध्ये राहायला पण त्यांना जागा नसते आम्हाला कॉलेजच्या. काय सांगशील मित्रा? कॉलेजच्या फी पण वाढत आहेत आणि कॉलेजमध्ये जर लेक्चर नाही अटेंड केले तर ते म्हणतात की लेक्चर का नाही अटेंड केले, आणि रायटर पण अवेलेबल नसतात त्या टायमाला. एकंदरीत पेपरच्या काळामध्ये रायटर अवेलेबल होत नाहीत. त्याचबरोबर जी भरमसाठ फी जी आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये घेतली जाते, ह्याचा देखील जो म्हणजे परीक्षा फी जी आहे ती जास्त प्रमाणात घेतली जाते, असं यांचं जे आहे ते म्हणणं आहे. एकंदरीत कॉलेज महाविद्यालय असतील ह्याच्या व्यतिरिक्त देखील बसेस असतील किंवा इतर शासकीय सेवा असतील, याच्यामध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागतं. हां सर, PMT वगैरे जाते वेळेस व्यवस्थित अंधांना PMT वाले दिसले की थांबवत नाही आहेत, आणि व्यवस्थित आवाज दिला तर पुढंच घेऊन जातात PMT. काय सांगशील अजून या संदर्भामध्ये? सर, PMTमध्ये जे डेली आम्ही प्रवास करतो तर त्यावेळेस जे कंडक्टर असतात तर जे त्यांचं काम असतं की सीट उपलब्ध करून देणे, तर ते कदाचित दिले जात नाही बऱ्याचदा. म्हणजे बऱ्याचदा असंच होतं. सामाजिक दृष्टिकोनातून अजून कोणकोणत्या सगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? सर, रोजगाराच्या संदर्भात पण एक आहे, कारण खूप कॉम्पिटिशन वाढले, त्यामुळे जागा फार कमी निघतात, म्हणजे आमच्या याच्यासाठी लोकांसाठी. तर त्यामध्ये पण थोडी हे झाली पाहिजे, रोजगारसाठी जागा वाढल्या पाहिजे, वेकन्सीजमध्ये वाढ झाली पाहिजे आणि रोजगार अवेलेबल झाला पाहिजे. काय सांगशील मित्र, अजून काय अडचणी आहेत? बोल. नाही, ठीक आहे. PMPLचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आमच्यासाठी राखीव जागा असते, मात्र ती जागा मिळत नाही. या सगळ्या संदर्भामध्ये कंडक्टर जे आहे ते देखील व्यवस्थित जे आहे मार्गदर्शन किंवा त्या ठिकाणी मदत करत नाही. त्याचबरोबर ज्या नोकऱ्या आहेत, नोकऱ्यांमध्ये जी समान संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये जी जागा असणं गरजेचं आहे ती जागा देखील पूर्ण प्रमाणामध्ये मिळत नाही, असे देखील यांची तक्रार आहे. काय सांगतील अजून सामाजिक दृष्टिकोनातून कोणत्या अडचणींना तुला सामोरं जावं लागतं? जसं की मी सर्वप्रथम नमस्कार. तर आमच्या महाविद्यालयात जे आहे तर म्हणजे व्यवस्थितपणे मदत पण होते, आणि पेपरसाठी रायटरची कधीकधी व्यवस्था होत नाही. आणि आमच्या महाविद्यालयाला 20 ते 25 हजार रुपये नॉन ग्रँडला फी आहे, आणि ग्रँडला 15,000 रुपये फी आहे. आणि जसं की दुसरा टॉपिक मी इथं सांगू इच्छितो, PMPMLमध्ये आम्हाला आहे ना जागा तर मिळतच नाही,
आणि काही जर जे कंडक्टर्स वगैरे जे कर्मचारी आहेत तर म्हणजे व्यवस्थितपणे हेल्प पण करत नाही आणि काही जणांचं बोलणं व्यवस्थित नाही आहे. आणि हां, PMPML आम्हाला एक सवलत आहे पास म्हणून, म्हणजे बस पास म्हणून, ती एक सवलत आहे. धन्यवाद. त्या सवलतीचा फायदा होतो का? काही अडचणी निर्माण होतात त्याच्यामध्ये? मला तर PMPMLचा पास जेव्हापासून मी बनवला आहे तर आत्तापर्यंत मला त्या बाबतीमध्ये काही अडचण तर नाही आलेली आहे. फक्त कर्मचारी वगैरे विचारतात पास आहे का आहेत, पण काही कंडक्टर असे आहेत की पास बघत पण नाही. खरं तर आता ऑटोनॉमसकडे खाजगी क्षेत्राकडे म्हणजे ऑटोनॉमसकडं शिक्षण जे आहे ते शिक्षण क्षेत्र वळत असताना भरमसाठ जी फी आहे ती फीज वाढ करण्यात आलेली आहे. खरं तर पूर्वी शासकीय अनुदान असणारी जी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये शिक्षणामध्ये ह्या सगळ्या ज्या विद्यार्थ्यांची जी फी होती ही फी निश्चित करण्यात आली होती. मात्र महाविद्यालय ही आता ऑटोनॉमस व्हायला लागले, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी व्हायला लागले. त्यानंतर इथे जे आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या फी संदर्भामध्ये वाढ झालेली जी आपल्याला आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. यामध्येच आता नव्यानं जो खाजगी विद्यापीठ कायदा आला आहे या कायद्याअंतर्गत देखील जे विद्यार्थी आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये खाजगी विद्यापीठामध्ये ॲडमिशन्स घेणार आहेत त्यांना देखील शासनाच्या विविध ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनापासून वंचित राहावं लागणार आहे. या सगळ्या संदर्भामध्ये एकंदरीत विद्यार्थी म्हणून आता काय वाटते की खाजगी युनिव्हर्सिटी झाल्यानंतर आता फीज जी आहे ती वाढवली गेलेली आहे आणि पुढे येत्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय ज्या योजना आहेत त्यांना आपल्याला म्हणजे शासकीय योजना घेता येणार नाहीत. बोल. सर्वप्रथम आपल्या कॉलेजने त्या खाजगी युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत त्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे की आपल्या शिक्षण कसे भेटेल, विद्यार्थ्यांना फी कमी केली पाहिजे. खरं तर बोलत असताना विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की फीजच कमी केली पाहिजे. मात्र आता फीज जी आहे ती खाजगी कारणामुळं वाढते असं आपल्याला पाहायला मिळते. काय सांगशील एकंदरीत या सगळ्या गव्हर्मेंटला जागा खूप कमी असतात त्यांची. अशा आम्ही प्रायव्हेट हॉस्टेलला पण राहू शकतो, पण जसं की कॉलेजचे हॉस्टेल कसं 40,000 रुपये फी मागतात. तर मला असंच एवढंच म्हणायचं आहे की फी कुठेतरी फी कमी व्हायला पाहिजे. PMPLचा विषय असेल, PMPLमध्ये संधी जी आहे ती संधी योग्यरित्या आम्हाला मिळायला हवी. त्याचबरोबर ज्या राखीव जागा आहेत PMPLमधल्या त्या असायला हव्यात. कॉलेजच्या बाबतीमध्ये फीज जी आहे ती कमी व्हायला हवी. त्याच पद्धतीने जे आहे कॉलेजच्या वसतिगृहांमध्ये पैसे जास्त घेतले जातात त्यामुळे तिथं राहू शकत नाही. एकंदरीत हे जे आपले दिव्यांग बांधव आहे ह्यांच्यासाठी एक राखीव कोटा असला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची जी फीज आहे त्यांच्याकडनं आकारली गेली नाही पाहिजे. असं कधी वाटतं का तुम्हाला? ऑफकोर्स सर वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता सर्व कॉलेज ॲटोनॉमस झालेत तर सर्व कॉलेजचं सिलेबस कॉलेज ठरवतं. ओके, तर त्या दृष्टिकोनातून ब्लाइंड स्टुडंटचा विचार केला जातो का हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण सर आम्हाला नोट्ससाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. कॉलेज सिलेबस ठरवल्यामुळे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की सर्वप्रथम ब्लाइंड मुलांचा विचार केला पाहिजे की त्यांना सर्वप्रथम सिलेबस उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण खूप मुलं जे आहेत ते खेड्यापाड्यातून येतात आणि ते खूप हुशार असतात, त्यांच्यामध्ये टॅलेंट खूप असतं, पण सिलेबस न मिळाल्यामुळे त्यांचा स्कोर कमी येतो. त्यामुळे त्यांना घरचे पण बोलणे खावं लागतं की त्यांना आता आमचे आईवडील ग्रामीण भागातले त्यांना कसं कळणार नाही का की एवढ्या अडचणी असतात हे सांगावं ते म्हणजे त्यांना एवढं सांगायला म्हणजे त्यांना कळतच नाही तर आम्ही कसं सांगणार नाही का. हाय कॉलेज ऑटोनॉमस आहेत, सिलेबस स्वतः ठरवतात. सर्वप्रथम आम्हाला सिलेबस मिळत नाही सर, दुसऱ्यावर अवलंबून राहून नोट्स घेऊन आता डोळस व्यक्ती किती तरी लक्ष नाही देऊ शकणार. त्यामुळे कॉलेजने हा विचार केला पाहिजे की सिलेबस बनवताना आधी ब्लाइंड स्टुडंटचा विचार केला पाहिजे की त्यांना सिलेबस उपलब्ध झाल्याशिवाय कॉलेजने सिलेबसच ठरवलं नाही पाहिजे, सिलेबस हेच केला नाही पाहिजे. आधी तुम्ही रेकॉर्ड करून त्यांना कसं लवकरात लवकर पोहोच करता येईल ते पोहोचवा सिलेबस. मग दुसरी गोष्ट म्हणजे फीज. सगळे बोलले की फीज खूप आहे सर. त्या फी पावतीवरती आम्हाला ट्युशन फी घेतली जाते, जिमखाना फी घेतली जाते. आता तुम्ही सांगा ब्लाइंड मुलं जिमचा वापर ठीक आहे काही करत पण असतील, पण माझ्या दृष्टिकोनातून आम्ही हॉस्टेलला जिम करतो पण कॉलेजमध्ये कोणीच नाही करत. ट्युशन फी घेतली जाते.
तुम्ही फी घ्या, पण ऑफकोर्स फी घेतली पाहिजे. शिक्षण हे आता खूप महागडं झालं आहे, फी असावी. पण तुम्ही फी घ्या, पण ज्यासाठी फी घेताय ना ते तुम्ही फी घेतली पाहिजे. विनाकारण दुसरी फी कशाला घेताय? ट्युशन फी घेताय, क्लासेस फी घेताय, जिम खाण्याची फी घेताय, लायब्ररीची पुस्तकाची फी घेताय. आम्ही वापरतच नाही तर ती फी आम्ही का द्यावी? हा खूप मोठा मुद्दा आहे. हे नाही करायला पाहिजे. आणि राहायला सुरक्षित म्हणजे कॉलेजमध्ये जिने वगैरे असतात, खरंच ते ब्लाइंडसाठी ॲक्सेसिबल असतात का? तो पण खूप मोठा मुद्दा आहे. ते पण नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढंच की मला सिलेबसबद्दलच बोलायचं आहे. कारण खूप मुलं हुशार असतात, मग अभ्यास करण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही का, सिलेबस नसल्यामुळे संपते. म्हणजे ते सोडून देतात की अभ्यासच नाही, लेक्चर करून तर काय करावं, मग असे प्रश्न निघत जातात. मग कमी ते पातळी कमी व्हायला जाते अभ्यास करण्याची. त्यामुळे हा खूप मोठा मुद्दा आहे असंही मला असं वाटतं. एकंदरीत या सगळ्या विषयावर आता तू बोललास, तू भाष्य केलंस, म्हणजे आता हा सगळा विषय जो आहे ज्या मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत येतो त्या राज्य शासनाला आणि तिथून पुढे केंद्र शासनाला तू काय सल्ला देशील की काय पद्धतीने त्यांनी काम करावं? कारण का या सगळ्या प्रश्नांकडे जे आहे ते वारंवार दुर्लक्ष केलं जातं आहे असं वाटतं का? मला तरी वाटतं की ऑटोनॉमस कॉलेज होण्यापूर्वी आधी सर्व हे शासनाला माहीतच असतं. त्यांनी त्या जे कुलगुरू आहेत त्यांना आधी कळवलं पाहिजे की तुम्ही सिलेबस बनवताना आधी ब्लँडचा पण विचार करा. ही पहिले सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फी जे घेतात तर ठीक आहे, जे नॉर्मल स्टुडंट असतात ते सगळ्या गोष्टीचा वापर करतात. तर ब्लाइंड स्टुडंट आणि नॉर्मल स्टुडंट म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जेवढी फी असते तेवढीच पण ब्लाइंड स्टुडंटला तेवढीच फी असते. ठीक आहे, कास्ट कॅटेगरीनुसार माफ केली जाते, पण ओपन कॅटेगरी आणि ब्लाइंडसाठी वेगळी फी घेतली पाहिजे की ज्या गोष्टी ते वापरतात तेवढीच फी घेतली पाहिजे. त्यांनी विनाकारण फी नाही घ्यायला पाहिजे, एवढंच मत आहे. ब्लाइंड स्टुडंट असतील किंवा दिव्यांग जे बांधव असतील त्यांच्यासाठी जी फी आहे त्या फीमध्ये कंजक्शन असायला हवं. ज्या गोष्टींचा वापर होणार आहे त्याच गोष्टींची जी फीज आहे ती घेतली जावी असं सगळं ह्या ब्लाइंड विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर काही भगिनी देखील आहेत आपल्या, की ह्या सगळ्या एकंदरीत आत्ताचा जो हा शासनाच्या सगळ्या जे ध्येय धोरणं आहेत त्याच्यामुळे काय पद्धतीच्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? यामध्ये की PMT जे असतात त्या PMTमध्ये असं असतं की बसस्टॉप कोणी सांगत नाही आणि बसस्टॉप सांगताना पण कंडक्टर कधी सांगत नाही. तर त्यांनी ती जी मशीन असते, जी बसटीन असते, जी बसस्टॉप वगैरे सांगते तर ती उपलब्ध असावी असं माझं म्हणणं आहे. अजून काही अडचणींना सामोरं जावं लागतं की ज्याच्याकडे शासनाने प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे तुमच्या एकंदरीत सर्व जडणघडणीमध्ये? असं होतं की कधी PMTवाले ना दुर्लक्ष करतात किंवा एखादं ब्लाइंड वगैरे चढताना त्यांना ना खूप त्रास होतो, कारण की एखादं पडतं तरी ते लक्ष देत नाही आणि पुढे गाडी नेतात. तर ह्याच्यामध्ये त्यांनी नोंद घ्यावी अशी माझी नम्र विनंती. तू काय सांगशील ताई, कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? नमस्ते. ॲक्च्युली मला सांगायचा मुद्दा झाला तर सगळ्यांनी पासचा फीचा मुद्दा मांडला. तर खरं आहे, माझं 12वीचं शिक्षण जेव्हा होत होतं तेव्हा खूपच फी होती. अर्धवट शिक्षण पूर्ण करावं लागलं होतं मला घरून 12वीची परीक्षा द्यावी लागली होती. माझा एक्सपिरियन्स आहे तो. दुसरी गोष्ट म्हणजे पासच्या बाबतीत आता नवीनच रूल्स आलेत की नाही का, घरात 2च आपत्ती असली पाहिजेत किंवा ती 2000 नंतरची असली पाहिजेत. ते आता सध्या हे शक्य नाही. आता पुढची जी लोकं येणार ती 2000 नंतरचीच असणार आहेत ना, त्यांना पास मिळत नाही अशाही गोष्टी होतात. कारण माझ्याकडे तर सध्या नाही आहे, त्यामुळे मी हे सांगू शकते कारण हा प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांना आणि त्यामुळे तो मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बसस्टॉपच्या बाबतीत काय होतं, म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं की बस सांगत नाहीत कंडक्टर वगैरे, या गोष्टी होतात. त्याचबद्दल बोलणं म्हणजे कधी बस आम्हाला वाचता येऊ शकत नाही, पण काही लोकंसुद्धा ते बसचं नाव आम्हाला सांगितलं जात नाही, चुकीचं सांगितलं जातं. आजचाच एक्सपिरियन्स होता माझा, तसं झालं होतं माझ्या बाबतीत. म्हणजे बसचं नाव वेगळं होतं पण सांगितलं गेलं वेगळं होतं. त्यामुळे बसमध्ये वेगळं बसलं जातं, वेगळ्या मार्गाची वगैरे असते, त्यामुळे कुठे जायचं कसं जायचं हे कळत नाही. त्या बाबतीत जर काही करता आलं तर केलं तर खूपच बरं होईल असं मला वाटतं. आणखी काही समस्या आहेत का याच्या व्यतिरिक्त सामाजिक जीवनामध्ये ज्याला तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये फेस करावं लागतं? नाही,
तसं एवढं सांगता येणार नाही. खरं तर PMPLमध्ये जे आहे रेकॉर्डिंग किंवा व्हॉईस रेकॉर्डिंगचे बसस्टॉप सांगण्याचे जे तंत्र आहे ते असलं पाहिजे असं थोडक्यात या ताईचं म्हणणं होतं. कारण का बहुतांश जे नागरिक आहेत ते नागरिक देखील आम्हाला त्या ठिकाणी नावं सांगत नाही किंवा लिहिलेली पाटी वाचून दाखवत नाही. हा सामाजिक जी अडचण आहे ही अडचण देखील यांना होत आहे. ह्या सगळ्या संदर्भामध्ये जे काम करणारे राहुल देशमुख सर आहेत, आत्ता आपल्यासोबत आहेत. ते स्वतः म्हणजे ब्लाइंड आहेत आणि ते दिव्यांग बांधवांसाठी काम करत असतात आणि ब्लाइंड स्टुडंटसाठी ते एक संस्था देखील चालवतात. सर, ह्या सगळ्या आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी ऐकलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये काम करत असताना काय मत व्यक्त कराल की शासनाने कशा पद्धतीने आता ग्रोथ केली पाहिजे आणि ह्या सगळ्या विषयाकडे काय पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे? नमस्कार, मी राहुल देशमुख, नॅशनल असोसिएशन फॉर दी वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड ही नेत्रहीन आणि दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था मी चालवतो. मागचे 23 वर्ष या क्षेत्रात आमचं काम आहे. माझी पत्नी देवताही याच कामात पूर्ण वेळ तिने स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे हे काम करत असताना असं आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी सगळ्या त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांचे विचार मांडलेले आहेत, तर हे त्यांचे प्रत्यक्ष जीवनात आलेल्या सगळ्या त्या अडचणी आहेत. आणि या अडचणी आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती मांडलेल्या आहेत. असंख्य वेळेला या सगळ्या अडचणी, हे सगळे प्रश्न मांडूनसुद्धा आजही त्याच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. पूर्ण तशाच अडचणी आहेत. मी विद्यार्थी होतो त्यावेळेला तशाच आहेत आणि आत्ताचे विद्यार्थी आहेत त्यांच्या वेळेला अशाच आहेत असं म्हणता येणार नाही. बदल होत आहेत, पण ते खूप धीम्या गतीने होत आहेत. त्याच्यामुळे खरं तर या संदर्भामध्ये शासनाची जी भूमिका आहे ती काही गंभीर असायला पाहिजे. खरं तर हा असा वर्ग आहे की ज्याला जास्ती गरज आहे मदतीची, विशेष काही सुविधा असण्याची. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पेपर्सवरती असल्यामुळे आणि प्रत्यक्षात त्या सुविधा अवेल करण्यासाठी जी काही यातायात करावी लागते. आत्ता आपण जर पाहिलं की आमचे सगळे हे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या अडचणी मांडलेल्या आहेत. मग या अडचणींवरती उपाय नाही आहेत का? आहेत. शासनाच्या भूमिकेतनं काही ना काहीतरी त्याच्यावरती मार्ग शोधलेला आहे, पण याचं एक्झिक्युशन प्रॉपरली होत नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांना सुविधा असूनसुद्धा सुविधांपासून वंचित राहावं लागतं. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज शासन, दिव्यांग मंत्रालय आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे या पातळीवरती काम करत आहे. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना ग्रासरूट लेवलला आमच्यासारखी जी माणसं काम करता आहेत त्यांना ज्या अडचणी येतात किंवा आमचे जे विद्यार्थी अंधत्वाचा, अपंगत्वाचा प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव घेत आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती या अडचणी खरं तर तात्काळ सुटायला हव्यात. कारण शासनाची इच्छाशक्ती असेल तर या गोष्टी घडणं काही अशक्य नाही आहे. आज जी काही समोर बसलेली 20-25 विद्यार्थी आपल्याला त्यांच्या अडचणी सांगत आहेत, तर ती बिचारी तळमळीने बोलत आहेत की आम्हाला शिक्षण घेताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे फीज वाढत चाललेल्या आहेत. मला खरं तर ह्या गोष्टीचा खूप खेद वाटतो की आपला हा गुरुपरंपरा लाभलेला देश, खरं तर आपण जगासमोर आदर्श ठेवलेला आहे. शिक्षणासारखं अत्यंत पवित्र काम हे पूर्वी आपले ऋषीमुनी मोफत करायचे, त्यांच्या मुलासारखं शिष्याला ते वागवायचे आणि ज्ञानदान करायचे. ही सगळी संकल्पना, या संज्ञा कशा बदललेल्या आहेत आपण पाहतोय. म्हणजे मला खरंच याचं फार दुःख होतं आहे की आपण कुठे चाललो आहोत आत्ता. म्हणजे आपण फक्त सुधारणांच्या नावाखाली कायद्याचा आधार घेऊन काय करतो आहे. म्हणजे एक झपाटल्यासारख्या सगळ्या शिक्षण संस्था ह्या ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटीज होत आहेत. का तर म्हणे सुधारणा हवी. सुधारणा ही एका विद्यापीठाच्या अंमलाखाली राहूनसुद्धा करता येण्यासारख्या होत्या. आणि एवढ्या सुधारणा कशासाठी? मला तर दुर्दैवानं असं म्हणावं वाटतं की बाकी सुधारणा किती झाल्या
हा एक वादाचा मुद्दा आहे. पण एक सुधारणा या सगळ्या शिक्षण संस्थांनी केली ती म्हणजे त्यांच्या सोयीने फीजमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. आणि हे जर असंच होत राहिलं तर आपल्या देशामध्ये जी एक महान परंपरा आहे, गुरुपरंपरा, एक शिक्षणाचं काम हे पवित्र काम मानलं जायचं. शिक्षक हा अत्यंत एक पवित्र भूमिकेतनं तो त्याचं कार्य करायचा. तर ह्या सगळ्या ज्या काही हे सगळं जे हे तत्त्वज्ञान आहे हे सगळं बदलून जाईल. आणि शिक्षण हे म्हणजे शिक्षण मला बोलायचं नाही, हा शब्द उच्चारायचं नाही, पण मग ह्या शिक्षणाचं बाजारीकरण होतं आहे का? ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था ह्या व्यापारी दृष्टीनं काम करणार आहेत का? ह्याचा जाणत्या लोकांनी विचार केला पाहिजे. सुधारणांच्या बाजूनीच आम्ही आहोत, सुधारणा व्हायलाच हव्या आहेत. तर एज्युकेशन सेक्टरमध्ये जे आहे फीच्या संदर्भामध्ये सवलती हव्या. त्याच्यानंतर जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये जे आहे बदल हवे, अंध विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा प्रकारचे ते बदल असले हवे. त्याच पद्धतीने PMPL सारखी छोट्या गोष्टींमध्ये देखील या तर सगळं अंध बांधवांना सामोरं जावं लागतं. नोकऱ्यांमध्ये ज्या संध्या आहेत त्या संधींना देखील त्यांना अडचणी निर्माण होतं. या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आज त्यांनी जे आहे त्यांची मतं व्यक्त केली. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.